यवतमाळ अर्बन बँकला ग्रीनवर्ल्ड कोऑपराईट पुरस्काराने केले सन्मानित। ग्रीनवर्ल्ड पब्लिकेशन व कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर सहकार मंथन कार्यक्रमाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते यवतमाळ अर्बन बँकला ग्रीनवर्ल्ड कोऑपराईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार 21 डिसेंबर रोजी देण्यात आला। या कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ग्रीनवर्ल्डचे गौतम कोतवाल, कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मिलिंद काळे उपस्थित होते। सहकार क्षेत्रात उत्कृष्ट ग्राहक सेवा, पारदर्शकता, आधुनिक व्यवस्थापन प्रणाली, बँकेची होत असलेली प्रगती इत्यादी बाबत हा पुरस्कार मिळाला आहे। कॉस्मॉस बँकेच्या सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन खर्चे, उपाध्यक्ष अजिंदर सिंह चावला आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे यांनी हा पुरस्कार प्राप्त केला। बिना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार हे तत्व आणि वारसा विश्वासाचा हे ब्रीद सातत्याने जोपासत असलेल्या यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने 31 मार्च रोजी 3300 कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केलाय। संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या 30 शाखा आहेत, तर बँकेत 450 कर्मचारी कार्यरत आहेत। तसेच बँकेचे सभासद 92,000 आहेत। ग्राहकांच्या हिताचे रक्षण हे बँकेचे प्रथम कर्तव्य आहे। त्याला अनुसरूनच बँकेच्या ग्राहकांना विमा सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच बँकेचे कर्ज सुरक्षित राहावे याकरिता विमा कंपनीशी करार करण्यात आलाय। बँकेने तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग घेऊन ग्राहकांसाठी ATM कार्ड, इलेक्ट्रिक बिल, फोन बिल, शासकीय चलन आणि इतर बिल VVPS द्वारे भरणा करणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच बँकेचे फेसबुक लिंक असून फेसबुकवर दिनविशेष टाकला जातो। बँकेचा IT विभाग अद्ययावत आहे। बँकेचा डाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने तो क्लाउडवर स्थानांतरित करण्यात आलाय। सहकार क्षेत्रात पारदर्शकता, आपुलकीची ग्राहक सेवा आणि आधुनिक व्यवस्थापन प्रणाली या माध्यमातून बँकेची होत असलेली प्रगती या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्काराबद्दल यवतमाळ अर्बन बँकेचे आणि संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे, अशी माहिती यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन खर्चे यांनी दिलेली आहे। 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झालं। त्याचाच एक भाग म्हणून पुण्याची ग्रीनवर्ल्ड पब्लिकेशन्स आणि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं नुकताच पुणे येथे एक सहकार मंथनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला तिथे ग्रीन को प्राईड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। विदर्भातून हा पुरस्कार मिळणारी अशी एकमेव बँक ही यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक होती। हा जो पुरस्कार यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला मिळाला तो आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त डॉक्टर दीपक तावरे यांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जी ग्राहक सेवा आहे, बँकेची सातत्यानं अलीकडच्या काळात होत असलेली प्रगती, त्याचप्रमाणे बँकेचा जो एक चांगल्या प्रकारचा IT सेक्शन आहे आणि व्यवसायामधली पारदर्शकता, अशा अनेक मुद्द्यांना अनुसरून हा पुरस्कार यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्हला देण्यात आलेला आहे। हा जो ग्रीन को प्राईड पुरस्कार देण्यात आला पुणे येथे, तो यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन खर्चे आणि उपाध्यक्ष अजिंदर सिंह चावला आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधरराव कोहरे या तिघांनी तो पुरस्कार नुकताच स्वीकारलेला आहे।